भाजपातील विकृत मानसिकतेच्या लोकांकडून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वेळा अवमान करण्यात आलाय। मागील 3 ते 4 वर्षात भाजपच्या अनेक नालायक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद वक्तव्य आणि कृती केल्या आहेत। यामध्ये भगतसिंह कोश्यारी, मंगल प्रभात लोढा, सुधांशु त्रिवेदी, बसवराज बोमई, जय गोयल, प्रशांत कोरटकर सारख्या औरंगजेबी मानसिकतेच्या पिलावळींचा समावेश होता। मात्र आता तर भाजपनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याबाबतची हद्दच पार केली आहे आणि हीच बाब हे फोटो पाहिल्यावर तुमच्याही नीट लक्षात आलीच असेल। या फोटोमध्ये भंडाऱ्यातील भाजपची एक महिला उमेदवार महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डोक्यावर भाजपची टोपी आणि गळ्यामध्ये भाजपचा गमछा टाकतेय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये भाजपचा गमछा आणि डोक्यावरती भाजपची टोपी। आता हे फोटो पाहिल्यावर कोणत्याही शिवप्रेमीच्या संतापाचा उद्रेक होईल। हे फोटो पाहिल्यावर तमाम मराठी जनांचं रक्त पेटून उठेल। पक्ष आणि राजकारण बाजूला सारून महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमी या विकृत घटनेचा संवैधानिक कक्षेत राहून निषेध नोंदवेल। मात्र राज्यामध्ये असं काही घडताना दिसत नाहीये। याउलट भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका घोर अवमान होत असतानाही संपूर्ण महाराष्ट्र शंडासारखा गप्प आहे। या घटनेविरोधात 2-4 टकल्यांकडून व्यक्त केला गेलेला निषेध वगळला तर अख्खा महाराष्ट्र शिवरायांचा अवमान होत असताना देखील गुंगीच्या गोळ्या घेऊन गाढ झोपलाय आणि हेच या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे।